राज्यातील शेती आणि शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध निर्णय जाहीर करत आहेत। शेतकरी महिला सन्मान योजना हा त्याचाच एक भाग आहे। शेतकरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांनी केलं। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्यात त्या बोलत होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। त्याचबरोबर महिला शेतकरी सन्मान योजना जाहीर करून महिला शेतकऱ्यांच्या शेतीच्या कष्टाची दखल घेतली आहे। या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवाभाऊ कृषी माऊली सोहळा आयोजित केला होता। त्यामध्ये शौमिका महाडिक यांच्या हस्ते 50 शेतकरी महिलांची खणा नारळानं ओटी भरली। तसंच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना कृषी साहित्याचं वाटप करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम झाला। यावेळी बोलताना शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा शेती आणि पशुधनाच्या बाबतीत श्रीमंत असल्याचं नमूद केलं। राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर उत्तम काम करत आहे। विशेषतः शेतकऱ्यांसाठी भाजप सरकारनं इतिहासातील सर्वात मोठ्या योजना राबवल्या आहेत असं नमूद केलं। तर तृप्ती देशपांडे यांनी टेरेस गार्डन आणि विषमुक्त सेंद्रिय शेती पिकवण्याविषयी मार्गदर्शन केलं। यावेळी माधुरी नकाते, रीमा पालनकर, गायत्री राऊत, नेहा तेंडुलकर, राजनंदा महाडिक, बानू नदाफ, अर्चना कोराणे, पूर्वा राणे, दीपा ठाणेकर, पल्लवी देसाई, श्रद्धा जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या।